नमस्कार मित्रांनो, तुमच्या आधार कार्डवर अजूनही जुनाच पत्ता आहे का? कोणतेही डॉक्युमेंट्स अपलोड न करता तुम्हाला आधार कार्डवरील पत्ता बदलायचा आहे का? या व्हिडिओमध्ये तुमच्या आधार कार्डवरील पत्ता घर बसल्या 2 मिनिटात अपडेट करण्याची एक सोपी आणि सरळ पद्धत सांगणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी माय आधार वेबसाईटला भेट द्या. ही लिंक व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. या ठिकाणी भाषा सिलेक्ट करा. येथे आम्ही मराठी सिलेक्ट करीत आहोत. आता लॉग इन वर क्लिक करा. दिलेल्या एंटर आधार नंबर या फील्ड मध्ये तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका. एंटर कॅप्चा या फील्ड मध्ये स्क्रीनवर दिसत असलेला कॅप्चा कोड टाईप करा. पुढे जाण्यासाठी लॉग इन विथ ओटीपी यावर क्लिक करा. तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी प्राप्त होईल. एंटर ओटीपी या फील्ड मध्ये तो ओटीपी टाका. आता लॉग इन वर क्लिक करा. या ठिकाणी पत्ता अपडेट या ऑप्शनवर क्लिक करा. येथे कुटुंब प्रमुख आधारित पत्ता अपडेट करण्याच्या ऑप्शनवर क्लिक करा. पुढे या बटणावर क्लिक करा. या ठिकाणी तुमचा सध्या असलेला आधार कार्डवरील पत्ता दिसेल. येथे कुटुंब प्रमुखाचा आधार क्रमांक टाका. कुटुंब प्रमुखाचा मोबाईल नंबर ज्यात फक्त शेवटचे 4 अंक दिसतील. कुटुंबाच्या प्रमुखाशी तुमचे नाते सिलेक्ट करा. पती किंवा पत्नी असल्यास स्पाउस सिलेक्ट करा. कोणते डॉक्युमेंट अपलोड करणार यासाठी येथे क्लिक करा. या ठिकाणी कुटुंब प्रमुखाचा आधार कार्ड वापरून तुमचा पत्ता अपडेट करायचा असल्याने कुटुंब प्रमुखाचे सेल्फ डिक्लेरेशन हे ऑप्शन सिलेक्ट करा. कुटुंबातील व्यक्तीचेच आधार कार्डवरील पत्ता अपडेट करीत आहात ना, याबाबत खात्री करण्यासाठी या ठिकाणी ठीक आहे वर क्लिक करा. कुटुंब प्रमुखाचे डिक्लेरेशनसाठी या फॉर्मची प्रिंट काढून भरून घ्या. फॉर्म स्कॅन करून पीडीएफ स्वरूपात सेव्ह करून ठेवा. फॉर्म डाउनलोड लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आता डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी तपशील व अपलोड वर क्लिक करा. कुटुंब प्रमुखाचे डिक्लेरेशन फॉर्मची पीडीएफ सिलेक्ट करा. पुढे या बटणावर क्लिक करा. या सेवेसाठी तुम्हाला 50 रुपये ऑनलाईन भरावे लागतील. त्यासाठी येथे या रेडिओ बटणावर क्लिक करा. या ठिकाणी रेझर पे किंवा पेयू बीज यापैकी कोणतेही एक ऑप्शन सिलेक्ट करा. सोयीसाठी येथे पेयू बीज सिलेक्ट करीत आहोत. आता पेमेंट करण्यासाठी देय द्या या बटणावर क्लिक करा. या ठिकाणी दिलेल्या पेमेंट पर्यायांपैकी सोयीस्कर ऑप्शन सिलेक्ट करून फी भरू शकता. या ठिकाणी आम्हाला QR कोड स्कॅन करून पेमेंट करायचे आहे. त्यासाठी स्कॅन अँड पे वर क्लिक करा. आता जनरेट QR वर क्लिक करा. येथे दिसत असलेला QR कोणत्याही पेमेंट ॲपद्वारे स्कॅन करा. या ठिकाणी गुगल पे चा वापर करून आम्ही पेमेंट केलेले आहे. आता पावती डाउनलोड करून घ्या. तुम्ही बघू शकता या ठिकाणी आधार नंबर, SRN नंबर व इतर डिटेल्स तुम्हाला दिसतील. याबाबतचा SMS तुमच्या व कुटुंब प्रमुखाच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरला येईल. आता ही विंडो बंद करा. पुन्हा एकदा माय आधार वेबसाईट वर जा. लॉग इन वर क्लिक करा. कुटुंब प्रमुखाचा 12 अंकी आधार क्रमांक टाका. स्क्रीनवर दिसत असलेला कॅप्चा कोड या ठिकाणी टाईप करा. पुढे जाण्यासाठी लॉग इन विथ ओटीपी यावर क्लिक करा. कुटुंब प्रमुखाच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी प्राप्त होईल. या ठिकाणी ओटीपी टाका. आता लॉग इन वर क्लिक करा. या ठिकाणी कुटुंब प्रमुखाची लॉग इन झालेली आहे. माझे कुटुंब प्रमुख विनंत्या यावर क्लिक करा. येथे SRN नंबर येस ने सुरू होणारा पूर्ण नंबर टाका जो SMS मध्ये प्राप्त झालेला असेल. SRN नंबर टाकल्यानंतर कुटुंबातील व्यक्तीचे नाव दिसेल. जर कोणत्याही इतर व्यक्तीचे नाव दिसत असल्यास या ठिकाणी नकारवर क्लिक करा. येथे कुटुंबातील व्यक्तीचेच नाव दिसत आहे त्यामुळे स्वीकारा यावर क्लिक करा. खात्री करण्यासाठी कन्फर्म वर क्लिक करा. तुम्ही कुटुंबातील व्यक्तीसोबत पत्ता शेअर केलेले आहे. आता गो टू डॅशबोर्ड वर क्लिक करा. एकदा माझे कुटुंब प्रमुख विनंत्या यावर क्लिक करा. येथे SRN नंबर टाका. हे बघा, तुम्ही पत्ता शेअर करण्यास मान्यता दिली असल्याचे दिसत आहे. आता नकार आणि स्वीकारा ह्या बटन तुम्हाला दिसणार नाहीत. आता येथून लॉग आउट होण्यासाठी फोटोवरती क्लिक करून बाहेर पडण्यावर क्लिक करा. आता पुन्हा एकदा लॉग इन वर क्लिक करा. आता तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका. दिसत असलेला कॅप्चा कोड जसाचा तसा टाईप करा. पुढे जाण्यासाठी लॉग इन विथ ओटीपी वर क्लिक करा.
या ठिकाणी OTP टाका. लॉग इन वर क्लिक करा. लॉग इन झाल्यानंतर खाली स्क्रोल करा. या ठिकाणी HOF बेस्ड ऍड्रेस अपडेटची स्थिती दिसेल. सध्या अपडेट रिक्वेस्ट व्हेरिफिकेशन स्टेजवर आहे. डिटेल्स बघण्यासाठी येथे एरोवर क्लिक करा. रिक्वेस्ट वरती प्रक्रिया सुरू असल्याची नोट या ठिकाणी दिसत आहे. काय प्रक्रिया झाली हे बघण्यासाठी पावती डाउनलोड करून पाहू. या ठिकाणी सध्याचा पत्ता व बदलण्यात येणारा नवीन पत्ता दिसत आहे. पावतीची विंडो बंद करा. येथे फोटोवर क्लिक करा. लॉग आउट होण्यासाठी बाहेर पडणे यावर क्लिक करा. आता 1 दिवसानंतर पुन्हा लॉग इन करून बघायचे आहे. यासाठी माय आधार वेबसाईटवर जा. लॉग इन वर क्लिक करा. तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका. कॅप्चा कोड टाईप करा. लॉग इन विथ OTP वर क्लिक करा. OTP टाका. आता लॉग इन वर क्लिक करा. या ठिकाणी लॉग इन झाल्यानंतर खाली स्क्रोल करा. येथे HOF बेस्ड ऍड्रेस अपडेटची स्थिती दिसेल. आता मात्र अपडेट रिक्वेस्ट कंप्लीटेड झाल्याचे दिसत आहे. डिटेल्स बघण्यासाठी येथे एरोवर क्लिक करा. अभिनंदन, तुमचे आधार कार्ड तयार झाले आहे. तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करू शकता. त्यासाठी वर स्क्रोल करा. या ठिकाणी डाउनलोड आधारवर क्लिक करा. हे बघा, नवीन पत्त्यासह आधार कार्ड तयार झाल्याचे दिसत आहे. आता डाउनलोड करा या बटणावर क्लिक करा. आधार कार्ड सेव्ह करा. येथे क्लिक करून आधार कार्डची PDF ओपन करा. नावातील पहिले 4 कॅपिटल अक्षरे व जन्म वर्ष टाका. सबमिट वर क्लिक करा. या ठिकाणी बघू शकता आधार कार्डवरील पत्ता यशस्वीरित्या बदलला आहे. अशा प्रकारे तुम्ही कुटुंब प्रमुखाचा आधार कार्ड वापरून तुमच्या आधार कार्डवरील पत्ता यशस्वीरित्या अपडेट करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.